उसवली की माणुसकी कशी रसातळाला जातं याचं जिवंत उदाहरण नागपूरची घटना आहे. ज्या घरात स्त्रीने स्वतःला सुरक्षित मानायला हवं त्याच घरात तिच्यावर जो प्रसंग ओढवला तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो 21 वर्षाचा सावत्र मुलाने केलेल्या कारनाम्यामुळे ओढावला होता. बरं, हे कमी की काय म्हणून जेव्हा पत्नी पतीला सांगायला गेली तेव्हा स्वतःच्याच पत्नीला न्याय देण्याऐवजी चक्क गप्प बसण्याचा सल्ला दिला. 26 वर्षाची ही पीडिता आज 4 महिन्याची गर्भवती आहे. पण या पापाचा घडा भरला कसा? चला आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत. वर्ष होतं 2024चं. विकास श्रीवास्तव हे नागपूर येथील एका खाजगी बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. त्याच घरात मुलगा आणि ते राहायचे. बँकेत काम करत असताना त्या ठिकाणी त्यांची शीतल वय वर्ष 24 हिच्याबरोबर ओळख झाली. शीतल ही कामानिमित्त बँकेत येत होती. शीतल ही बँकेत येत असल्यामुळं तिच्याबरोबर विकास यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. शीतल हिचे वय होतं 24 वर्ष, तरी विकास याचे त्याच्यावर नजर फिरवायला सुरुवात केली होती. सुरुवातीला विकास याने विचारलं की तू कुठे नोकरी करते? जर तुला नोकरी करायची असेल तर मी तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधून काढतो. शीतल हिला वाटलं की विकास हे वडिलाच्या वयाचे आहेत, त्यामुळे ते तिचे काम करतील. त्यामुळे शीतल ही विकास याच्याबरोबर संपर्कात राहू लागली. विकास हा शीतलसाठी काम शोधण्याचा बहाणा करून शीतल हिला भेटायला बोलू लागला. तिच्याबरोबर फोनवर गप्पा मारू लागला. मात्र शीतल हिचं वय झालेलं होतं, तरी देखील तिच्या लक्षात येत नव्हतं की विकास हा तिच्या शरीरासाठी तो आकर्षित होत आहे. पण जसा काळ पुढे जाऊ लागला त्यावेळी शीतल हिला देखील विकास याच्याबरोबर नोकरी मिळवण्यासाठी सोबत राहणं गरजेचं होतं. त्यामुळे प्रत्येक मॅसेजला शीतल ही विकास याला प्रतिसाद देऊ लागली. त्यामुळे विकास हा जरी बँकेत असला तर शीतल बरोबर गप्पा त्याच्या सुरूच होत्या. विकास याचं वय 55 वर्षाचं असलं तरी तो शीतलच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली होती. शीतल मात्र 24 वर्षाची होती. तिला देखील विकास याचं आकर्षण वाटू लागलं होतं आणि दोघांच्या बोलण्यातून दोघांनी प्रेमात पडायचा निर्णय घेतला. शीतल ही विकास याच्याकडे केवळ संपत्ती आणि नोकरी म्हणून आकर्षित झाली होती. भविष्यात विकास बरोबर राहिले तरी तो आपल्याला खूप मदत करेल असं शीतल हिला वाटत होतं. पण आता नोकरीचा तर विषय बाजूलाच राहिला होता. विकास हा शीतलबरोबर मजा घेण्याच्या मूडमध्ये होता. प्रेमाचं वय नसतं असे म्हणतात, पण इथे सर्व काही प्रेमाचे पुढचे कार्यक्रम सुरू झालेले होते. शीतल हिला देखील हे सर्व आवडायला लागलं होतं. काळ पुढे जाऊ लागला होता आणि एक दिवस विकास याने शीतल हिला लग्नाची मागणी केली. लग्नाची मागणी करण्यापूर्वी त्याच्याविषयी शीतल हिला काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे शीतल हिने देखील विकासबरोबर लग्न करायला होकार दिला. दोघांचं लग्न झाल्यानंतर खूप आनंदी जीवन जगू अशा प्रकारे शीतल आणि विकास विचार करू लागले होते. त्यानुसार विकास याच्या लग्नाचा विषय विकास श्रीवास्तव यांच्या 21 वर्षाच्या मुलाच्या कानावर गेला. मुलाच्या कानावर विषय गेल्यानंतर त्याने विकास यांना लग्न करण्यासाठी विरोध केला. पण विकास याने शीतलबरोबर लग्न करण्याचा हट्ट धरला होता. अखेर 2024चं ते वर्ष होतं. विकासबरोबर एका मंदिरात जाऊन शीतल हिने लग्न केलं. लग्न केल्याची माहिती विकासाच्या घरी कळताच सर्व गोंधळ उडाला. मात्र घरचा कारभारी विकास असल्यामुळं मुलाचा विरोध किती जरी असला तरी तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि नंतर सर्व काही सुरळीत सुरू झाले. विकासबरोबर शीतल ही पत्नी म्हणून घरात राहू लागली होती. घरात विकास याचा मोठा मुलगा होता. त्याच्याबरोबरही शीतल ही प्रेमाने वागू लागली होती. शीतल हिचं वय होतं अवघं 24 वर्ष आणि मुलाचं वय होतं 21 वर्षाचं. म्हणजे मुलासाठी घरात बायको आणण्याऐवजी बापानेच त्याला स्वतःसाठी बायको आणली होती. त्यामुळे विकास यांचा मुलगा अक्षता हा हैराण झाला होता. आईपासून दुरावलेला अक्षता याला वाटत होतं की वडिलांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायला पाहिजे होतं, पण ते शक्य झालं नाही. विकास शीतलबरोबर मौज मजा करू लागला होता. जी शीतल नोकरीच्या निमित्ताने विकास याच्या संपर्कात आली होती तीच शीतल आणि विकास हे एकाच बेडरूममध्ये रात्र काढत होते. तिलाही आता आयुष्यात नोकरीची आवश्यकता वाटत नव्हती, कारण विकास हाच आता नोकरदार पती तिने मिळवला होता. त्यामुळे विकास याची पत्नी म्हणून ती घरात राहू लागली होती. घरातील सर्व कामे करू लागली होती. काही दिवसात सर्व काही सुरळीत होण्याची आशा विकास आणि शीतल याला होती आणि ते सुरळीत झालं होतं. मात्र दुसऱ्या बाजूने विकासचा मुलगा अक्षता हा संतापलेला होता. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार होते. तो नागपुरातील एका नामांकित महाविद्यालयात सध्या शिक्षण घेतो. वडिलांनी जो काही प्रकार केला होता तो त्याच्या डोक्यातून जात नव्हता, तरी तो सर्व काही सहन करत होता. विकासबरोबर लग्न केलं म्हणजे सर्व काही आनंद जाईल असं शीतल हिला वाटत होतं. पण काही महिन्यात शीतल आणि विकास यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. हे सर्व वाद मुलगा अक्षता याच्या समोरच होऊ लागले. तो देखील शीतलबरोबर भांडण करू लागला. त्यामुळे घरात विकास आणि मुलगा हे एका बाजूला आणि शीतल एका बाजूला अशा प्रकारचा प्रसंग घरामध्ये निर्माण झाला आणि याचाच बदला घ्यायचा म्हणून
अक्षता हा नोव्हेंबर 2025मध्ये वडील विकास हे बँकेत नोकरीला गेले. त्यावेळी शीतल ही तिच्या बेडरूममध्ये आराम करत होती. त्याचवेळी अक्षता हा तिथे गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शीतल आणि अक्षता यांच्यामध्ये बोलाचाली सुरू असतानाच अक्षय याने शीतलच्या अंगावर झेप घेतली आणि या आपत्तीजनक कार्यक्रम त्या ठिकाणी त्याने उरकून घेतला. अचानक अक्षता अंगावर पडल्यामुळं शीतल घाबरली आणि तो प्रसंग तिच्या आयुष्यातला काळा डाग बनू लागला. एका सावत्र मुलाने आईची काळजी घेण्याऐवजी आईबरोबरच कार्यक्रम उरकला होता. जो काही प्रसंग झाला होता याविषयी जर कोणाला काही सांगितलं तर तुला घरातच संपून टाकेल अशा प्रकारची धमकीच अक्षताने शीतल हिला दिली. त्यामुळे शीतल ही शांत बसली. याविषयी तिने कोणालाच काही सांगितलं नाही. त्यानंतर अक्षता हा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा शीतलबरोबर संबंध प्रस्थापित करू लागला. जेव्हा अक्षता हा जास्त त्रास देऊ लागला तेव्हा शीतल हिने पतीच्या म्हणजे विकास याच्या कानावर हे सर्व सांगितलं. त्यावेळी विकास याने शीतल हिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. तू जर हे कोणाला सांगितलं तर घराची बदनामी होईल आणि अक्षताचं पूर्ण करिअर बर्बाद होईल. त्यामुळे तो जो काही करतो ते सहन कर आणि तू शांत राहा. अशा प्रकारे जेव्हा विकास याने शीतलला सांगितलं त्यावेळेस शीतल हिला धक्का बसला. अक्षता हा माझ्या रूममध्ये येणार नाही असं सांगून हे प्रकरण त्या ठिकाणी मिटवण्यात आलं. मात्र अक्षता हा काही शांत बसला नाही. त्याने त्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. त्यामुळे शीतल हिला काही दिवसातच दिवस गेले आणि दिवस गेल्यामुळे ती गरोदर राहिली. हे पण तिनं विकास याला सांगितलं तरी तो शांतच राहिला. आणि त्यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी पुन्हा अक्षता हा शीतलच्या बेडरूममध्ये गेला आणि पुन्हा त्याचप्रमाणे शीतलबरोबर संबंध प्रस्थापित केले. आता मात्र शीतल हिने अक्षताला धडा शिकवायचा निर्णय घेतला. अखेर स्वतःवर झालेल्या अत्याचाराला कंटाळून तिने हिंमत एकवटली आणि 7 मे 2026 रोजी ती मानकापूर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या तक्रारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने तक्रार दिली आणि पोलिसांनी तिच्या सावत्र मुलावर संबंधित कलमाखाली गुन्हा देखील दाखल केला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मित्रांनो, त्या मुलाला अटकही होईल. पण एवढे दिवस शीतल ही शांत बसली, सर्व काही सहन केलं. मात्र सुरुवातीलाच तिने 55 वर्षाच्या विकासबरोबर ती प्रेमात पडली नसती तर हे दिवस तिच्यावर आलेच नसते. आणि तिने जो पहिला प्रसंग झाला होता तेव्हाच तक्रार दिली असती तर आज ती गर्भवतीसुद्धा राहिली नसती. मित्रांनो, यामध्ये कोणाची चूक असेल असं तुम्हाला वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. यामध्ये जो आपण शीतलीचं नाव वापरलेलं आहे ते काल्पनिक स्वरूपाचं आहे. या स्टोरीतून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहनही द्यायचं नाही. परंतु समाजात ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, हाच उद्देश ही कथा सांगण्याच्या पाठीमागचा आहे. शांत बसतो त्यावेळेस आपल्या अंगावर संकट आपण झेलण्याचा प्रयत्न करत असतो, ते दाबून मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे मनामध्ये दाबून ठेवलेले जे प्रसंग आहेत, घटना आहेत, त्या पुढं भविष्यामध्ये आपल्याला किती त्रासदायक ठरू शकतात हेच आपल्याला हे आजच्या घटनेवरून लक्षात येतं.